हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल फार्मा कन्सेप्टमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकल अनॅस्थेटिक या चॅप्टरची क्विक रिव्हिजन करणार आहोत फॉर द जीपॅट नायपर एक्झामिनेशन. तर चला स्टार्ट करूया. पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे लोकल अनॅस्थेटिक्स जे आहेत त्यांच्यामध्ये काय असतात. म्हणजे तर मी त्यांना रिप्रेझेंट केलं एलएनी, आणि सेकंड जे असतात ते काय असतात, जनरल अनॅस्थेटिक्स असतात. तर हे बघा, लोकल अनॅस्थेटिक्स जे असतात ना ते पेरिफेरली ॲक्ट होतात आणि आपले जे आहे जनरल अनॅस्थेटिक्स ते सेंट्रली ॲक्ट होतात. म्हणून जेव्हा तुम्ही आता के डी त्रिपाठीसारखी बुक बघाल तर त्यामध्ये आहे जनरल अनॅस्थेटिक्स जे आहे ते पेरिफेरल नर्वस सिस्टीमच्या अंडर दिलेलं आहे आणि जनरल अनॅस्थेटिक्स जे आहे ते सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या अंडर दिलेलं आहे. तर आपण पहिल्यांदा बेसिक डिफरन्स बघूया, त्याच्यानंतर आपण MOA क्लासिफिकेशन हे ऑनवर्ड बघत जाऊया. तर पहिलं मला सांगायचं आहे ते म्हणजे की जनरल अनॅस्थेटिक्स जे ड्रग आहेत ते त्यांची म्हणजे जी ॲक्शन असते ती एक रेस्ट्रिक्टेड एरियामध्ये असते. म्हणजे की आता फॉर एक्झाम्पल आपल्याला टूथ एक्स्ट्रॅक्शन करायचं आहे तर त्या एका तेवढ्या एरियापुरतंच तिथं काय होतं, ॲनास्थेशिया प्रोड्यूस होतं. त्याला काय म्हणायचं, लोकल अनॅस्थेटिक्स म्हणायचं. म्हणजे द लोकल अनॅस्थेटिक्स आर द ड्रग्स विच प्रोड्युसेस द रिव्हर्सिबल लॉस ऑफ पेन सेन्सेशन इन द रेस्ट्रिक्टेड एरिया. पण इन केस ऑफ जर आपण जनरल अनॅस्थेटिक्स जर बघितलं तर जनरल अनॅस्थेटिक्स हे काय करतात, होल बॉडी जी आहे आपली त्याला काय करतात, अनॅस्थेटाईज करतात. होल बॉडी गेट अनॅस्थेटाईज बाय द जनरल अनॅस्थेटिक्स. ओके, पूर्ण म्हणजे की आपली पूर्ण जी बॉडी आहे, होल बॉडी, ती काय होती, अनॅस्थेटाईज होती इन केस ऑफ जनरल अनॅस्थेटिक्स. त्याच्यानंतर मग आता सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट जर मी पाहिलं तर जनरल अनॅस्थेटिक्स हे मेनली काय देतात, आपल्या मायनर सर्जरीज ज्या असतात त्याच्यामध्ये दिलं जातं आणि जनरल अनॅस्थेटिक्स जे आहेत ते काय केले जातात, मेजर सर्जरीज ज्या असतात त्याच्यामध्ये दिले जातात. त्याच्यानंतर थर्ड इम्पॉर्टंट पॉईंट जो आहे तो असा आहे की बघा, थर्ड इम्पॉर्टंट पॉईंट जो आहे तो आपला रिलेटेड टू कॉन्शियसनेस आहे. जर आपण बघितलं लोकल अनॅस्थेटिक जे असतात त्याच्यामध्ये पेशंट हा कसा असतो, कॉन्शियस असतो. तिथे लॉस ऑफ कॉन्शियसनेस होत नाही. जेव्हा आपला दात काढतात तेव्हा आपल्याला पूर्ण आपण बेशुद्ध झालेलो असतो का नसतो, काय चाललंय हे आपल्याला माहीत असतं, फक्त आपल्याला तिथं सेन्सेशन पेनचं होत नाही. म्हणजे इथे काय असतो, पेशंट इज कॉन्शियस. आणि इन केस ऑफ GA पेशंट हा कसा असतो, अनकॉन्शियस असतो, पेशंटला माहीत नसतं. आता फॉर एक्झाम्पल ज्या आपण मेजर सर्जरीज बघतो, फॉर एक्झाम्पल ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन, ह्या ज्या आहेत ह्या खूप टाईम चालणाऱ्या सर्जरीत आहेत, 7-8 तास. तर अशा सर्जरीमध्ये आपला पेशंट जो आहे तो पूर्ण त्याचा म्हणजे बेशुद्ध झालेला असतो. म्हणजे पेशंट हा कसा असतो, अनकॉन्शियस असतो. तो कॉन्शियस असतो का, तर नसतो. हा झाला बेसिक डिफरन्स रिगार्डिंग जनरल अनॅस्थेटिक्स अँड द लोकल अनॅस्थेटिक्स. त्याच्यानंतर आपण एक इम्पॉर्टंट पॉईंट बघणार आहे ते म्हणजे की डेफिनेशन. पेपरला डेफिनेशनवर पण क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजे ओव्हरऑल पूर्ण डेफिनेशन दिलेली असेल आणि त्याच्यातून तुम्ही चूज आउट करायचं की हे जनरल अनॅस्थेटिक्स आहेत की लोकल अनॅस्थेटिक्स आहेत. आता पहिलं मी अशी डेफिनेशन सांगते तुम्हाला, सगळ्यांनी लक्षात ठेवायची. द ड्रग्स और द एजंट विच यूज टॉपिकली ॲज वेल ॲज विच आर इंजेक्टेड सो ॲज टू प्रोड्यूस अ रिव्हर्सिबल लॉस ऑफ कॉन्शियसनेस. रिव्हर्सिबल हा खूप वर्ड इम्पॉर्टंट आहे, कारण एकदा बेशुद्ध झालेला माणूस काय आयुष्यभर बेशुद्ध राहतो का, नाही. तर त्या पर्टिक्युलर टाईमपर्यंत तो हे होऊन जातो. त्याला म्हणायचं रिव्हर्सिबल, म्हणजे की ती परत येणारी गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला एक याच्यात लक्षात ठेवायचे, हे ड्रग जे आहेत लोकल अनॅस्थेटिक्स ते आपण टॉपिकली देऊ शकतो. सेकंड म्हणजे इंजेक्टेबल्स आहेत आणि ते काय करतात, रिव्हर्सिबल लॉस ऑफ कॉन्शियसनेस कॉज करतात. त्याच्यानंतर आता सेकंड इम्पॉर्टंट थिंग बघायची आहे ते म्हणजे की मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ड्रगची क्वेश्चनला पेपरला येते की लोकल अनॅस्थेटिक्समधला कुठलाही एक ड्रगचं नाव दिलं जातं आणि त्याचा MOA काय आहे, म्हणजे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे ते आपल्याला सांगायचं असतं. आता हे बघा, मी इथं तुम्हाला सांगते. आता हे जे आहेत हे सगळे काय, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. म्हणजे हे आपलं लोकल अनॅस्थेटिक्स जे आहे ते कशाच्या, नर्व्सच्या रिलेटेड आहे. जर आपण ही एक नर्व कन्सिडर केली तर ही काय आहे, नर्व्स ही मेम्ब्रेन जी असते याला काय म्हणतात, एक्झोनल मेम्ब्रेन असं म्हणतात. ओके, हे एक्झोनल मेम्ब्रेन आहे आणि ह्या मेम्ब्रेनवरती एक असा गेट प्रेझेंट असतो, त्याला काय म्हणतात, व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनल म्हणतात. ओके, व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनल. आणि हा जो गेट आहे त्याला काय असतं, इथे दोन म्हणजे ओपनिंग असतात. एक M ओपनिंग असती आणि एक असती ती H ओपनिंग असती. H ओपनिंग जी असती ती प्रेझेंट इनसाइड असते, M ओपनिंग ही प्रेझेंट आउटसाइड असते. H ओपनिंग जी आहे गेटची ती कशामध्ये असती, एक्झोप्लाझममध्ये प्रेझेंट असते. ओके,
हे एक झोनल मेम्ब्रेन आहे आणि ह्याच्या इनसाइड जे प्रेझेंट असतं त्याला काय म्हणतात, एक्झोप्लाझ्म असतं. आता जेव्हा आपण लोकल ॲनास्थेटिक्स घेतो तर पहिल्यांदा सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग जी आपल्याला लक्षात ठेवायची ती म्हणजे की जे लोकल ॲनास्थेटिक्स ड्रग्स जे असतात ते काय करतात माहिती आहे का, मेनली वीक बेसिक असतात, वीक बेसिक इन नेचर असतात. ओके, फर्स्ट थिंग यू हॅव टू रिमेंबर दॅट लोकल ॲनास्थेटिक्स आर वीक बेसिक. त्याच्यानंतर सेकंड इम्पॉर्टंट थिंग म्हणजे की लोकल ॲनास्थेटिक जे असतात ना ते इनिशियली अनआयनाइज्ड फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात. अनआयनाइज्ड फॉर्म ऑफ ड्रग आपल्याला का इम्पॉर्टंट आहे, कारण ही मेम्ब्रेन जर ड्रगला क्रॉस करायची असेल तर ड्रग शुड बी इन अनआयनाइज्ड फॉर्म. ओके, आता हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की वाय द लोकल अनास्थेटिक शुड बी गिवन इन अनआयनाइज्ड फॉर्म, बिकॉज द ड्रग्स इज रिक्वायर्ड टू क्रॉस दॅट एक्झोनल मेम्ब्रेन, हेन्स द अनआयनाइज्ड फॉर्म ऑफ ड्रग इज इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, जेव्हा आपला ड्रग अनआयनाइज्ड फॉर्ममध्ये दिला जातो आणि जेव्हा तो एक्झोप्लाझ्ममध्ये रीच होतो तेव्हा आपला जो ड्रग आहे तो काय होतो, आयनाइज्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो. मग तो आयनाइज्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेला ड्रग आपला काय होतो, एज गेटला बाइंड होऊन जे व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनलचे जे आहे तिथून सोडियम चॅनलला ब्लॉक करतो आणि सोडियम चॅनल ब्लॉक झाल्यामुळे काय होतं, आपल्याला लोकल ॲनास्थेटिक ॲक्टिव्हिटी मिळते. एवढंच पेपरला काय हे आपल्याला डिटेल नाही विचारणार, फक्त एवढंच पॉईंट विचारणार, MOA ऑफ LA. मग आपण काय करणार, इट ब्लॉक व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनल, मेनली कुठलं गेटला ब्लॉक करतं, एज गेटला ब्लॉक करतं. एज गेटला काय म्हणतात, हेल्ट गेट असं म्हणतात. ओके, आणि एमला काय म्हणतात, मेक गेट असं म्हणतात. हे झालं आपला MOA. त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, लोकल ॲनास्थेटिक जर आपण बेसिक मीडियममध्ये असेल आपला लोकल ॲनास्थेटिक तर तिथे काय होते, ऑनसेट ऑफ ॲक्शन जी आहे ड्रगची ती इन्क्रीज होत असते. ओके, मग आता क्वेश्चन असं नाही येणार पेपरला, व्हेन द लोकल ॲनास्थेटिक्स आर गिवन विथ द कॉम्बिनेशन विथ सोडियम बायकार्बोनेट व्हॉट विल बी द इफेक्ट. मग आपल्याला माहीत पाहिजे सोडियम बायकार्बोनेट हे कसं आहे, बेसिक इन नेचरचं आहे. सो काय होणार, आपली ऑनसेट ऑफ ॲक्शन जी आहे ती काय होणार, इन्क्रीज होणार लोकल ॲनास्थेटिक्सची. ओके, आता आपण बघणार आहे ते म्हणजे की एक पॉईंट आहे की आपले जे लोकल ॲनास्थेटिक्स असतात ते कुणाबरोबर दिले जातात, ॲड्रिनालिन बरोबर दिले जातात. मग आपल्याला माहीत पाहिजे वाय द लोकल ॲनास्थेटिक्स आर गिवन विथ द कॉम्बिनेशन विथ ॲड्रिनालिन. तर हे जे ॲड्रिनालिन जे असतं ते काय करते, इन्क्रीजेस द ॲक्शन और द ड्युरेशन ऑफ ॲक्शन ऑफ लोकल ॲनास्थेटिक. मग हे कसं इन्क्रीज करते, ही तर लाईन सगळ्यांना माहिती की ॲड्रिनालिन इन्क्रीजेस द ड्युरेशन ऑफ ॲक्शन ऑफ लोकल ॲनास्थेटिक. बट त्याच्यामध्ये मागचं रिझन काय आहे, तर फर्स्ट म्हणजे ॲड्रिनालिन जे आहे ते काय करतं, आपल्या व्हेसलला व्हॅसो कन्स्ट्रिक्टर आहे हे. ओके, व्हॅसो कन्स्ट्रिक्टर असल्यामुळं ते काय करतं, व्हेसलला कन्स्ट्रिक्ट करतं. जेव्हा आपल्या व्हेसल्स ह्या कन्स्ट्रिक्ट असतात तेव्हा जो ब्लड फ्लो आहे तो काय असतो, कमी असतो. बरोबर, मग ब्लड फ्लो ज्यावेळेस कमी असेल, आता मी दिलं लोकल ॲनास्थेटिकचं काय दिलं, इंजेक्शन दिलं फॉर एक्झाम्पल. ओके, तर मग ते इंजेक्शन कुठं जाणार आहे, ब्लडमध्ये जाणार आहे. जर आपला ब्लड फ्लो जास्त असेल तर माझ्या ड्रगची ॲक्शन ही काय असणार आहे, कमी वेळ असणार. पण ॲड्रिनालिन काय करणार, व्हॅसो कन्स्ट्रिक्शन कॉज करणार, त्याच्यामुळे ब्लड फ्लो कमी होणार आणि ब्लडचं काय होणार, दॅट इज द हिमोस्टॅसिस होणार. म्हणजे थोड्या काळापर्यंत ब्लडचा जो फ्लो आहे तो कमी होणार आणि जास्त वेळ आपल्याला आपल्या ड्रगची ॲक्शन मिळणार. हे आहे त्याचं रिझन व्हाय द लोकल ॲनास्थेटिक इज गिवन इन कॉम्बिनेशन विथ ॲड्रेनालिन. त्याच्यानंतर आता नेक्स्ट बघायचं की अशा कुठल्या कंडिशन आहे की ज्याच्यामध्ये आपण लोकल ॲनास्थेटिक ॲड्रेनालिन बरोबर देऊ शकत नाही. पहिलं आहे ते म्हणजे की जर हार्ट रिलेटेड पेशंट आहे, हार्ट डिसीजचा पेशंट आहे, म्हणजे मेनली त्याला मायोकार्डियल इस्चेमिया झाला असेल, अरेथमिया झाला असेल, तर अशा पेशंटमध्ये आपण ॲड्रेनालिन आणि लोकल ॲनास्थेटिकचं कॉम्बिनेशन देऊ शकत नाही, कारण ते पेशंटला डेंजरस ठरू शकतं. सेकंड कंडिशन एक अशी आहे की हायपरटेन्शन ज्या पेशंटमध्ये आहे किंवा आपण म्हणू शकतो ज्या पेशंटमध्ये टॅकीकार्डिया आहे, अशा पेशंटमध्ये आपण लोकल ॲनास्थेटिक प्लस ॲड्रेनालिनचं कॉम्बिनेशन देऊ शकत नाही. त्याच्यानंतर जे असतं ते म्हणजे की टर्मिनल आपल्या जे हे असतात, टर्मिनल वेन्स असतात किंवा टर्मिनल नर्व्स ज्या असतात त्याच्यामध्ये काय असतं, ऑलरेडी ब्लड फ्लो हा काय असतो, कमी असतो. टर्मिनल व्हेन्स मिळते, ब्लड फ्लो काय असतो, कमी असतो. जिथं ब्लड फ्लो कमी आहे त्या ठिकाणी सर्क्युलेशन फास्ट होणारच नाही, म्हणजे ड्रग हा जास्त टाइम रिटेन राहणारच आहे. मग आपल्याला ते ॲड्रेनालिन बरोबर द्यायची गरज नाही. हे आहे त्याच्यामधलं
की इन विच कंडिशन द लोकल अनास्थेटिक्स अँड ॲड्रेनालिन इज नॉट गिवन इन कॉम्बिनेशन. त्याच्यानंतर आपण बघणार आहे ते म्हणजे की क्लासिफिकेशन बघताना आपण माहिती आहे की लोकल अनास्थेटिक जे आहेत ते काय दिले जातात, एक इंजेक्टेबल फॉर्ममध्ये दिले जातात आणि सेकंड जे आहेत ते कसे दिले जातात, टॉपिकल दिले जातात. बरोबर. मग आता इंजेक्टेबल जे आहेत ते फर्दर डिवायडेड होतात डिपेंडिंग अपॉन इट्स ड्युरेशन अँड पोटेन्सी इंटू 3. ओके. शॉर्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन अँड लो पोटेन्सी. ओके. लो पोटेन्सी, शॉर्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन, इंटरमिडिएट ड्युरेशन अँड इंटरमिडिएट पोटेन्सी. त्याच्यानंतर थर्ड जे असतं ते कसं असतं, लॉंग ड्युरेशन आणि त्याचा हाय पोटेन्सी असती. हे झालं त्याचं क्लासिफिकेशन इंजेक्टेबलच्या अंडर. शॉर्ट ड्युरेशन जे आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. ज्या ड्रग्सच्या स्पेलिंगमध्ये रो का असं येईल ते सगळे कसे असणार, शॉर्ट ॲक्टिंग जे असणार. फॉर एक्झाम्पल प्रोकेन मी लिहिलं, हे बघ आलं रोका. त्याच्यानंतर क्लोवर प्रोकेन आलं रोका, क्लोवर प्रोकेन इथं आहे रोका. ओके. त्याच्यानंतर सेकंड इंटरमिडिएट जे आहे ना त्याच्यामध्ये लाडोप्रिया लक्षात ठेवायचं, दॅट इज अ लिडोकेन अँड प्रिलोकेन. आणि लॉंग ॲक्टिंगमध्ये मेनली कोणते कोणते असणार, बुपिवाकेन, त्याच्यानंतर टेट्राकेन, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे डायबुकेन. ओके. आणि रुपिवाकेन. हे जे आहेत ते काय असणार, लॉंगमध्ये असणार. आता सिनोनेम आपल्याला बघायचे. प्रोकेनला अजून काय म्हणतात, लिग्नोकेन म्हणतात, लिग्नोकेन. ओके. आणि झायलोकेन असं म्हणतात. बरोबर. त्याच्यानंतर जे असतं नेक्स्ट आहे ते म्हणजे बुपिवाकेन. बुपिवाकेन इज ऑल्सो नोन ॲज, दॅट इज द सिंकोकेन. आणि टेट्राकेन इज ऑल्सो नोन ॲज अमिकोकेन असं, अमिकोकेन. ओके. हे झालं त्याचं. त्याच्यानंतर टॉपिकल्स जे असतात ते फर्दर क्लासिफाईड होतात, दॅट इज सोल्युबल अँड सेकंड वन असतं ते म्हणजे इनसोल्युबल. ओके. हे आहे सोल्युबल आणि आहे इनसोल्युबल. तर सोल्युबलमध्ये जे आहे त्याच्यामध्ये ड्रग येतात, दॅट इज द लिडोकेन. सेकंड वन आहे दॅट इज टेट्राकेन. थर्ड वन आहे दॅट इज द कोकेन. ओके. हे जे ड्रग आहेत ते कशामध्ये येतात, आणि प्रोप्राकेन. दिस ड्रग्स आर कम्स अंडर द सोल्युबल. आणि इनसोल्युबलमध्ये कुठले येतात, दॅट इज द बेन्झोकेन, ऑक्झिथाझिन, आणि एक असतं दॅट इज द बेन, that is the butyl amino benzoate. These drugs are comes under the insoluble. क्लासिफिकेशन पाहिले तर त्याच्यानंतर आता आपण असं बघायचं की अदर ड्रग्स विच आर प्रोड्युसेस द लोकल अनास्थेटिक ॲक्शन. म्हणजे फार्माकोलॉजीमध्ये अजून कुठले ड्रग आहेत की ते म्हणजे लोकल अनास्थेटिक ॲक्शन शो करतात. तर त्याच्यामध्ये पहिलं आहे दॅट इज द क्विनिन. सेकंड आहे दॅट इज द प्रोप्रॅनोलॉल. त्याच्यानंतर आहे H1 अँटीहिस्टॅमिनिक. त्याच्यानंतर जे आहेत ते आहे ते म्हणजे क्लोरप्रोमाझिन. क्लोरप्रोमाझिन नावाचा एक ड्रग आहे, अँटीसायकोटिक ड्रग. हा अँटीहिस्टॅमिनिक आहे, हा हार्टच्या रिलेटेड आहे. आणि क्विनिन हा अरेथमियाच्या किंवा मलेरियामध्ये पण देतात आणि अरेथमियामध्ये पण देतात. हे आहे अदर ड्रग्ज विच आर अंडर द फार्माकोलॉजी युज्ड इन द लोकल अॅनास्थेटिक. म्हणजे हे ड्रग जे आहेत ते लोकल अॅनास्थेटिक सारखे ॲक्शन शो करतात. त्याच्यानंतर आपण काही इम्पॉर्टंट पॉईंट बघणार आहेत जे की एक्झाममध्ये त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण पहिलं बघणार आहे ते म्हणजे की सगळ्यात कार्डिओटॉक्झिसिटी शो करणारा ड्रग कोणता आहे, कार्डिओटॉक्झिसिटी. कार्डिओटॉक्झिसिटी मॅक्झिमम कोण कॉज करतं माहिती आहे का, बुपिवाकेन. बुपिवाकेन नावाचा जो ड्रग आहे तो मॅक्झिमम कार्डिओटॉक्झिसिटी शो करतो. आणि मोस्ट टॉक्झिक आपला लोकल अॅनास्थेटिक ओव्हरऑल सगळ्यांमधून कुठला आहे तर डायबुकेन जो आहे ना तो सगळ्यात मोस्ट टॉक्झिक आहे. त्याच्यानंतर एक आहे दॅट इज द प्रिलोकेन. त्याच्यानंतर लिडोकेन. त्याच्यानंतर बेन्झाकेन किंवा बेन्झाकेन जो आहे ना आपला बेन्झाकेन. ते हे 3 ड्रग जे आहेत ते काय करतात, म्हणजे मिथ हिमोग्लोबिनेमिया कॉज करतात. मिथ हिमोग्लोबिनेमिया म्हणजे काय असतं, हिमोग्लोबिनेमिया
आता ही जी कंडिशन आहे ह्याच्यामध्ये काय होतं, आपल्या RBC जनरली कुठल्या कलरच्या असतात, रेड कलरच्या असतात, पण ह्याच्यामध्ये RBCचा जो कलर आहे तो ब्लॅकिश, ब्लूइश, पर्पल असं होतं. ह्या कंडिशनला काय म्हणतात, मिथिमेग्लोबिनेमिया म्हणतात. त्याच्यानंतर एक असा ड्रग आहे दॅट इज द कोकेन. हा कोकेन काय होतो, इट सेल्फ व्हॅसो कन्स्ट्रिक्टर आहे. इट सेल्फ व्हॅसो कन्स्ट्रिक्टर असल्यामुळे याला म्हणजे ॲड्रेनालिन बरोबर द्यायची गरज पडत नाही. जर आपण दिलं तर तिथं पेशंट हा डेथ होऊ शकतो जास्त कन्स्ट्रिक्शन व्हेसल्सचं होऊन, त्याच्यामुळे ह्याला ड्रगला आपण देत नाही ॲड्रेनालिन बरोबर. हे एक झालं. आणि एक व्हेरी इम्पॉर्टंट यूज म्हणजे की आपण बघा, लोकल अॅनेस्थेटिकचे युजेस आपल्याला माहिती आहे की सरफेस अॅनेस्थेशिया प्रोड्यूस करण्यासाठी केला जातो. सेकंड यूज म्हणजे की इन्फिल्ट्रेशनमध्ये केला जातो. तर इन्फिल्ट्रेशनमध्ये कसं असतं माहिती का, फॉर एक्झाम्पल मी हे ड्रॉ केलं आणि ह्या माझ्या नर्व्स आहेत अशा, तर सबक्युटॅनियस रूटनी लोकल अॅनेस्थेटिकचा ड्रग दिला जातो. आणि तो ड्रग दिल्यानंतर तो काय करतो, हे सेन्सरी नर्व्स ज्या आहेत त्यांचं काय करतो, म्हणजे त्यांचं सेन्सेशन लॉस करतो. याला म्हणायचं इन्फिल्ट्रेशन. याच्यात क्वेश्चन फक्त काय येतो, इन्फिल्ट्रेशनमध्ये कोणत्या रूटनी ड्रग दिला जातो, तर SC रूटने दिला जातो. त्याच्यानंतर मग नेक्स्ट असतं दॅट इज द म्हणजे की नाही का, व्हेन ब्लॉक केली जाते त्याला म्हणायचं, किंवा मग रिजनल ब्लॉक केले जातात. व्हेन्स ब्लॉक केल्यानंतर पण काय होतं, आपण म्हणजे की आपलं जो आहे नर्व्स ज्या ब्लॉक करू शकतो आपण ह्याच्या थ्रू. इट इज यूज टू ब्लॉक द नर्व्स. मग ह्याच्यासाठी एक यूज करू. एक सगळ्यात इम्पॉर्टंट यूज आहे, हा व्हेरी IMP आहे, जो की क्वेश्चनला खूप वेळा येतो. दॅट इज द इंट्राव्हेनस रिजनल अॅनास्थेशिया. याचा शॉर्ट फॉर्म आहे IVRA. इट इज ऑल्सो नोन ॲज द इंट्राव्हेनस रिजनल ब्लॉक. त्याच्यानंतर इट इज ऑल्सो नोन ॲज बरेट्स ब्लॉक्स म्हणून पण विचारलं जातं. बरेट्स ब्लॉक म्हणून पण ह्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट हे आहे, त्याच्यामध्ये काय केलं जातं, अप्पर लिंब आणि लोअर लिंबला जर आपल्याला तिथं काहीतरी ऑपरेशन करायचं आहे छोटं मोठं, तर त्यावेळेस काय करायचं की टॉर्निक्वेट्स नावाचं एक बांधण्यासाठी असतं, बांधतात ते टॉर्निक्वेट्स म्हणतात त्याला. आणि ते टॉर्निक्वेट्स जे असतं ना, ते बांधताना एक प्रेशर मेंटेन केला जातो. तर तो काय करायचा, 50 mg प्लस प्रेशर ठेवायचा. MMHG 50 प्लस पाहिजे, म्हणजे 50, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपला नॉर्मल त्या पर्सन ज्याला आपण हे करतो त्याचा सिस्टॉलिक ब्लड प्रेशर जो आहे त्याच्यापेक्षा +50 पाहिजे प्रेशर तिथं टॉर्निक्वेटचा करायचा. आणि मग तिथं आपण सर्जरी करायची आणि कॅन्युला थ्रू लोकल अॅनेस्थेटिकचं इंजेक्शन द्यायचं बाय. आता इंट्राव्हेनस लिहिले म्हणजे आपण इथं IV रूटने देणार. आणि ह्याचा +50 प्रेशर मेंटेन करायचं, हे एक लक्षात ठेवायचं. टॉर्निक्वेट्स यूज केले जातात, हे एक आहे. आणि ह्या टेक्निकसाठी बेस्ट लोकल अॅनास्थेटिक जो आहे तो प्रिलोकेन आहे. आणि कुठला यूज करू शकत नाही ह्याच्यामध्ये, तर तो आहे तो म्हणजे की बुपिवाकेन, कारण तो काय करतो, कार्डिओटॉक्सिसिटी कॉज करतो. म्हणून तिथं आपण त्याला प्रेशर ऑलरेडी आपण काय केलं, वाढवलं आहे. अजून जर वाढला तर हार्टवर प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून आपण बुपिवाकेन बरोबर देऊ शकत नाही. तर हे आहे. त्याच्यानंतर स्पायनल अॅनास्थेशिया कॉज करण्यासाठी पण देऊ शकतो. आता स्पायनल अॅनास्थेशिया जो आहे ना, त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे की स्पायनल अॅनास्थेशिया कुठं दिला जातो, तर L2 L3 जी असते ना ती अडल्टमध्ये पोझिशन असतं. आणि अडल्टमध्ये स्पायनल अॅनास्थेशियाचं जर इंजेक्शन द्यायचं असेल तर L2 L3 पोझिशनला दिलं जातं. आणि L4 L5ला जर दिलं जातं तर ते चिल्ड्रनमध्ये दिलं जातं. आणि स्पायनल अॅनास्थेशियालाच काय म्हणतात, इंट्राथिकल रूट म्हणतात. इट इज ऑल्सो यूज टू प्रोड्यूस द इपिड्युरल अॅनास्थेशिया. इपिड्युरल अॅनास्थेशिया आणि स्पायनल अॅनास्थेशियामध्ये डिफरन्स काय आहे, जेव्हा आपल्याला लोअर ॲबडॉमिनल सर्जरी करायची असेल, फॉर एक्झाम्पल फिमेल इन सिजेरियन कुठे केलं जातं, लोअर ॲबडॉमिनल सर्जरी आहे, त्यावेळेस स्पायनल अॅनास्थेशिया दिलं जातं. आणि अप्पर ॲबडॉमिनल सर्जरी किंवा थोरॅक्सची वगैरे सर्जरी असेल तर त्यावेळेस काय केलं जातं, इपिड्युरल अॅनास्थेशिया दिला जातो. सो हे टॉपिक जो आहे तो पूर्ण GPATच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आणि नायपर पॉईंट ऑफ व्ह्यू कंप्लीट झालेला आहे. एक पण पॉईंट मिस केलेला नाही. जे जे इम्पॉर्टंट आहे ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला पॉसिबल आहे तितक्या लोकांपर्यंत पोहोचवा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. आणि माझ्याशी असेच कनेक्ट राहा. मी रोज नवीन नवीन टॉपिक मी स्वतः रीड करून त्याच्या नोट्स काढून तुमच्याशी शेअर करेल. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.